ठरलं तर मग या मालिकेच्या 12 नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो अखेर आणि सायली पत्ता शोधत आता इकडे गुलाबबाईकडे पोहोचलेले आहेत आणि या गुलाबबाईने सगळं सत्य आता सांगितलेलं आहे. कशा प्रकारे प्रियाला आपल्या इथे आणण्यात आलं होतं, कशा प्रकारे सगळा प्रकार त्या वेळेला घडला आणि आता 25 वर्षापूर्वी काय नक्की सत्य घडलं होतं हे सगळं गुलाबबाईने सांगितलेलं आहे. आणि या सत्यावरून 2 महत्त्वाचे क्लू आता हाती लागलेत. नक्की काय अर्जुन सायलीला समजलंय सगळं पाहू. अर्जुन सायली मैनावती सदाशिवच्या घरापाशी आलेले आहेत आणि घरापाशी आल्यावरती दोघं जण पटकन त्या घराच्या आतमध्ये शिरलेले आहेत. अर्जुन सायली ज्या वेळेला निघालेत इकडे तोपर्यंत प्रिया विचार करते काय करू, म्हणजे ह्यांना कसं काय तिथपर्यंत पोहोचवू, अजून पण ही बाई हलत का नाहीये. आणि त्यानंतर ती म्हणते झालं का तुमचं खाऊन, मी चाललेली आहे, नाटकाचं थिएटर आहे ना त्या साईडला मला आता जायचं आहे. यावरती मैनावती म्हणते काय काय त्या साईडला चाललीस का, तर मला सोडशील का तू. यावरती मग आता प्रिया सांगायला लागते ठीक आहे चला, तुम्हाला जर का त्या साईडला सोडायचं असेल तर मी सोडेन, पण लवकर निघालात तर बरं होईल असं आता प्रिया सांगायला लागते. यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते हो हो लगेचच निघते मी, मला लगेचच सोडतो. आणि मग मैनावती प्रियासोबत नाटकाच्या थिएटरच्या मागच्या साईडला असलेल्या आपल्या घराच्या इकडे निघते. इकडे तोपर्यंत सचिन आता आलेला आहे साक्षीच्या घरी म्हणजे समीराच्या घरी आणि त्यानंतर तो सांगतोय आता नो फ्रेंड्स, नो कलिग्स, नो वर्कलोड, काहीही नाहीये, आता फक्त निवांतपणे रिलॅक्स करायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता समीरा म्हणते हो ते तर ठीक आहे, पण आता मी मस्तपैकी जेवण ऑर्डर करते, आपण दोघांनी छानपैकी जेवण जेवूया. यावरती आणि जेवण जेवता जेवता गप्पा मारूया. यावरती तो सांगायला लागतो नाही नाही, म्हणजे कसं आहे माझं पोट इतकं पॅक झालंय म्हणून तुला सांगू, कसं आहे मी म्हणजे मित्राची बायको आहे ना, तिने आग्रह करून करून इतकं खायला लावलं ना. यावरती ती सांगते अच्छा म्हणजे तुझ्या मित्राचं लग्न ठरलेलं आहे तर. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो हो लग्न ठरले, 2 मुलं आहेत त्याला. यावरती ती म्हणते अच्छा मी तुला एक प्रश्न विचारू का. हा म्हणजे जरासा पर्सनल तुला हा प्रश्न वाटू शकतो, पण तू लग्न का नाही केलेलं आहेस अजूनपर्यंत, तू लग्न का नाही केलंस असं विचारल्यावरती तो थोडासा गडबडतो आणि त्यानंतर मग आता ती म्हणते ठीक आहे म्हणजे हा मी खूपच पर्सनल प्रश्न विचारलेला आहे, पण मला असं वाटलं विचारावा. इकडे आता प्रियाला मैनावती सांगती आहे की जरा लवकर करा, काय चालतंय तुझं, हे डबडा तुझा कधीपासून डुगू 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 चालतोय, लवकरात लवकर हा डबडा आता चालवायला लाग. यावरती प्रिया म्हणते अच्छा जसं काही ह्या नेहमी विमानातच बसतात, माझ्या ह्याला डबडा म्हणायला आल्या मोठ्या. आणि असं म्हणत प्रिया आता फास्ट गाडी चालवते, तिला सांगते सीट बेल्ट तर लाव आणि मग ती तिला सीट बेल्ट लावते आणि आता एकदम फास्ट गाडी एवढूशा रस्त्यावरून प्रिया चालवत असते. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत समीरा म्हणते हा म्हणजे पर्सनल असलं तरी मला असं जाणून घ्यायची इच्छा झाली की का बरं तू आता कॅनडाला होतास, इकडे होतास, तर तू लग्न का नाही केलंस. यावरती सचिन म्हणतो की माझ्या लाईफ पार्टनरबद्दल आता इकडे मला खूप काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय कशा पद्धतीने मी लग्न करणार नाही का. म्हणजे यावरती आता इकडे साक्षी म्हणते अच्छा म्हणजे तुला अजूनपर्यंत ना कॅनडामध्ये ना भारतामध्ये तुला हवे तशी लाईफ पार्टनर मिळालेच नाहीये का. यावरती तो म्हणतो आत्तापर्यंत मिळाली नव्हती असं म्हटल्यावरती मग आता हसतच ती सांगायला लागते अच्छा म्हणजे तुला आत्ता ती लाईफ पार्टनर मिळाले असं तुला म्हणायचंय का. यावरती तो म्हणतो ठीक आहे तू तसं हवे तर समज असं म्हणत तो आता फ्लर्टिंग करत असतो आणि तो आपलं लग्न झाले हे सांगत नाहीये आणि आपण सिंगलच आहोत आणि लग्नासाठी आपण आता मुलगी शोधत आहोत अशा पद्धतीचा तो आव आणतोय. आणि तेच सगळं साक्षीला हवे, साक्षीला हा देश सोडून जाण्यासाठी एक कोणता तरी आता NRI पाहिजे ज्याच्याकडे कार्ड असेल आणि ज्याच्याकडे कार्ड असल्या कारणाने आपण तिकडचं सिटिझनशिप घेऊ शकू, हा साक्षीचा डाव असतो. आणि इकडे सचिन काय टाइमपास करण्यासाठी आता इकडे साक्षी सोबत असतो, जितका वेळ टाइमपास झाला तितका वेळ टाइमपास असं म्हणत तो तिच्यासोबत असतो. त्यानंतर ती सांगते ठीक आहे मी माझ्यासाठी जेवण ऑर्डर करते. इकडे सचिन खोटं बोलून बोलून प्रेक्षकांनो थकूनच गेलेला आहे आणि थकून तो आता साक्षी गेल्यावर ती जरा सुटकेचा निश्वास सोडतोय. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे दोघं जण सदाशिव मैनावती यांच्या घरी आलेले आहेत आणि त्यांच्या घरी आल्यावरती मग आता दोघं जण लाईट लावतात, कुठे काही भेटतंय का ते पाहतात. अर्जुनचं मात्र एकच चालू असतो बायको इकडे बघ, तुला आठवतंय का ह्यातलं काही, बायको तिकडे बघ तुला ह्यातलं काही आठवतंय का, बायको बघ ना असं म्हणत तो इकडे तिकडे सगळीकडे सायलीला दाखवते. बघ बघ हे खिडकी बघ, इथून काही तुला सीन आठवतोय का.
बघ हे बघ, इथे काही आठवतंय का असं म्हणत एक एक वस्तू दाखवत एक छोटंसं खेळणं काढतो. आणि हे बघ, या खेळण्यातून तुला काही आठवतंय का, बोल ना असं म्हणत तो आता विचारण्याचा प्रयत्न करतोय. त्यावरती सायली आता इकडे तिकडे पाहते, पण मला ह्यातलं काहीही आठवत नाहीये. मुळातच या घरामध्ये मला आपुलकी अशी वाटतच नाहीये की आपुलकीने या घरामध्ये राहावं किंवा या घरामध्ये राहावं असं मला अजिबात वाटत नाहीये. नाही वाटत, हे माझं घर वाटतच नाहीये मला. यावरती अर्जुन म्हणतो, असं कसं, तू इकडे बघ, तू तिकडे बघ असं म्हणत तो आता तिला दाखवण्यासाठी आठवण्यासाठी प्रयत्न करतोय. सायली सांगते, मला इथली प्रत्येक गोष्ट परकी वाटते आहे. कुठेही गोष्टीवरती माझा हात फिरलाय किंवा कुठच्याही गोष्टीमध्ये मी आता राहिलेली आहे असं मला बिलकुल वाटत नाहीये. का कुणास ठाऊक, पण हे सगळं असंच मला वाटतंय असं म्हणत सायली आता बोलती आहे. बरं, हे सगळं चालू असताना अचानकपणे सायली सांगायला लागते, आपण सगळे कपाट वगैरे खोलूया का, तिथे काही भेटतंय का बघूया का. इकडे आता मैनावती खूपच चिडलेली आहे आणि काय ग हा तुझा डबडा अजूनही चालत नाहीये असं म्हणत आरडाओरडा करायला लागली आहे. प्रिया म्हणते, गप्प बसा, जरा जरा तोंड तरी शांत ठेवा, जरा गाडी चालवू द्या, तोंडाचा पट्टा नुसता चालू चालू आणि चालू. यावरती ती म्हणते, अगं लवकर चल लवकर चल, तिकडे चोरांनी जर का माझं घर उद्ध्वस्त करून नेलं तर काही खरं नाहीये, चल लवकर. मग प्रिया चिडते आणि चिडलेली प्रिया आता ताबडतोब गाडी इतकी फास्ट चालवते की मैनावती इकडून तिकडे लुडकुट असते आणि मैनावती पूर्णपणे आता खाली कोसळते. प्रिया सांगते, घे, तुला गाडी फास्ट हवे ना असं म्हणत तिला आता धडधड करत ज्या वेळेला प्रिया नेते तिच्या इतक्या छोट्याशा रस्त्यावरच गाडी फास्ट चालवण्याच्या कारणाने प्रियाची गाडी आता बंद पडते. इकडे तोपर्यंत अर्जुन सायली शोधण्याचा प्रयत्न करतायत. जे शोधण्याचा प्रयत्न करतायत जी काहीतरी सापडू दे म्हणून सगळीकडे शोधतायत, पण त्यांच्या हातात काही लागत नाहीये. इकडे आता प्रिया मात्र खूपच चिडलेली आहे. गाडीतनं उतरते आणि गाडीतून उतरल्यावरती मग ती सांगते, आपल्याला काही झालं तरी सुद्धा आता रिक्षेने जावं लागेल. मग ती रिक्षा धरते. रिक्षेवाले, चला नाटकाच्या मागच्या म्हणजे थिएटरच्या गल्लीमध्ये घेऊन चला आम्हाला असं म्हटल्यावरती मग आता ती लगेचच नाटकाच्या थिएटरच्या गल्लीत रिक्षावाल्याला सांगते, फोन लावतीये ती आपली गाडी दुरुस्त करण्यासाठी, पण कोणाचाही फोन लागत नाहीये. आणि त्यामुळे चिडलेली प्रिया आता विचार करते, नाही काहीतरी गडबड होऊ शकते. म्हणजे जर का तिकडे मी हे मैनावती पोहोचायच्या आधी अर्जुन सायलीच्या हातामध्ये जर का काही पुरावा लागला तर माझं काहीही खरं नाहीये. काय करू असं म्हणत ती आता खूपच चिडलेली आहे. चिडून आता ती ताबडतोब लगेचच इकडे रिक्षात बसते आणि त्यानंतर मग दोघी जणी नाटकाच्या मागच्या थिएटरच्या गल्लीत निघालेल्या आहेत. तोपर्यंत सायली आता इकडे काहीतरी पुरावा सापडतोय का आपल्याला हा विचार करण्यासाठी आता आलेली आहे, पण तिला काहीही सापडत नाहीये. त्याच वेळेला एक छोटीशी डायरी तिकडे सापडलेली आहे आणि त्या डायरीमध्ये बबलीच्या पुढे आता एक लँडलाईन नंबर दिलाय. प्रेक्षकांनो, हा नंबर खरं तर गुलाबबाईचा आहे. म्हणजे बबलीला फोन करण्यासाठी किंवा बबली कुठे आहे तर त्यावेळेला लिहून ठेवलेला त्या नंबरमुळे आता इकडे बबली कुठे आहे हे म्हणजे बबलीला फोन करायचा म्हणजे गुलाबबाईला फोन करायचा असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. प्रिया आता इकडे सायली विचार करायला लागते की माझ्या पुढे म्हणजे बबलीच्या पुढे हा नंबर लिहिलाय, कसला नंबर असू शकतो हा. मग ती अर्जुनला बोलवते, अर्जुन सर हा बघा नंबर. अर्जुन तो नंबर बघतो आणि त्याला लगेचच नंबर कसला आहे ते कळतो. इकडे अस्मिता खूपच उदास बसलेली आहे. काय ह्या सचिनला बोलू, कधीचा गेलाय ना, मला एक मेसेजला रिप्लाय केलाय ना, मला फोन केलाय, काय ह्याचं करायचं तरी काय असं म्हणत ती आता चिडलेली आहे आणि ती कंटिन्युअसली त्याला मेसेज करते, फोन करते, पण सचिन काही तिला रिप्लाय देत नाहीये. आणि त्यानंतर मग आता इकडे पूर्णाची चिडते आणि काय चाललंय तुझं, म्हणजे सारखं फोन आणि स्वतःची चिडचिड का करून घेतेयस. हे बघ, अशा अवस्थेमध्ये ही चिडचिड करणं बिलकुल चांगलं नाहीये. मी काय सांगते ते नीट ऐकून घे. हे बघ, अशी जर का चिडचिड केलीस ना तर बाळावरती त्याचा खूप परिणाम होईल आणि त्यानंतर मग तुला पण त्रास होईल. हे बघ, यापुढे ही अशी चिडचिड करायची नाहीये. काही झालं तरी सुद्धा अजिबात चिडचिड करून चालणार नाहीये. हे बघ, उद्यापासून तुझं सगळं रुटीन चालू करतेय. म्हणजे उद्यापासून आपण चालायला जायचं आणि उद्यापासून आपण आता चालायला गेल्यावरती उद्यापासून तुला योगा हे सगळं चालू करायचंय, जेणेकरून मन शांत राहील आणि त्यानंतर मग आता कोणत्याही प्रकारची मनामध्ये आता इकडे धाकधुकी राहणार नाहीये, कळलं असं म्हणत मग मात्र लगेचच हे सगळं चालू असतं. अस्मिता म्हणते, नाही मी नाही, सकाळी मी काही लवकर उठणार वगैरे नाहीये आणि योगा वगैरे मला नाही जमणार.
यावरती मग आता पूर्णाजी म्हणते मी काही तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते उद्यापासून आपल्याला योगा आता स्टार्ट करायचं आहे. असं म्हटल्यावरती हे बघ तू जास्त चिडचिड करती आहेस आणि जास्तच विचार करतेस असं मला वाटतंय आणि म्हणूनच मी तुला योगासाठी सांगते. पूर्णाजी फतवा करते आणि फतवा काढून पूर्णाजी निघून जाते. इकडे मैनावती त्या रिक्षेवाल्याला ओरडून सांगत असते, ओ दादा काय चाललंय, तुमची खटारा जरा लवकर चालवा, कधीपासून डुक डुक करत आता चाललेली आहे असं ती म्हणायला लागते. यावरती आता इकडे तो रिक्षावाला म्हणतो, ओ ताई तुम्हाला जर का घाई असेल ना तर उतरा, इथून उतरा आणि सरळ चालत जा, काही तुम्हाला कोणी आमंत्रण नव्हतं दिलं इकडे येण्यासाठी. यावरती प्रिया म्हणते, गप्प बसशील का, जरा गप्प बस ना, थांबा जरा, अहो जाऊ आपण असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते, जाऊ कसं, तिकडे चोरांनी माझं घर आत्तापर्यंत लुटून नेलं असेल, तुला काय बोलायला जात आहे, तुला बोलायला जात नाहीये, पण माझं घर मात्र जाईल ना लुटून असं म्हणत ती आता बोलती आहे. तोपर्यंत प्रेक्षकांनो सायली आणि अर्जुनने इकडे आता शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि त्याच वेळेला त्या डायरीतल्या नंबरवरती अर्जुन सांगतोय, मी खरं सांगू का, तर आता आपण विचार केला ना तर या डायरीमध्ये आपल्याला म्हणजे जो नंबर सापडलाय तो लँडलाईन आहे. तो नंबर कुणी वापरतं नाही वापरत हे आपल्याला माहीत नाहीये, कारण आत्ताचे सगळे लँडलाईन खरं सांगायचं तर बंदच आहेत नाही का, म्हणजे कोणताही लँडलाईन नंबर आता चालत नाहीये, म्हणजे त्यांनी सगळ्यांनी आता हा मोबाईल घेतलेत. हां, पण हा आधी कोण वापरायचं नंबर ते आपण जर का शोधून काढलं तर कदाचित आपल्याला आता इकडे सगळं सत्य समजेल असं म्हटल्यावरती मग तो म्हणतो, ठीक आहे मी चैतन्याला कॉल करतो. चैतन्याला कॉल करून ताबडतोब मी आता लगेचच त्याला सांगतो की हा नंबर याच्या आधी कोण वापरायचं हे सत्य तू शोधून काढ असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते, ठीक आहे. इकडे आता मैनावती आणि प्रिया दोघी जणी चाललेले आहेत आणि मैनावती सांगते, चला लवकर चला, काय चाललंय. यावरती प्रिया म्हणते, हो दादा अहो लवकर चला, नाहीतर तिकडे आता यांचं घर सगळ्यांनी धुवून काढलं असेल, तिकडे सगळे चोर यांचं घर धुवून नेतील. हे सगळं बोलत असताना मैनावती चिडते आणि चिडलेली मैनावती लगेचच आता म्हणायला लागते, ए काय बोलतेस, माझं घर कशाला कोण धुवून नेईल, गप्प बस, काहीतरी बडबडू नकोस असं म्हणत ते आता प्रियावरती चांगलीच ओरडते. प्रिया म्हणते, असं नाहीये, मी फक्त तुम्हाला सांगते की लवकर जायला पाहिजे. मैनावती म्हणते, हो ना लवकर जायला पाहिजे, पण माझ्या घराच्या बद्दल आता काही बोललीस तर गाठ आहे असं म्हणत मग आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता दोघी जणी धावत पळत तिच्या घराजवळ पोहोचतात. पण तोपर्यंत प्रेक्षकांनो ऑलरेडी सायली आणि अर्जुन हे दोघं जण तिकडून निघालेले असतात. म्हणजे आता त्या दोघांना तिकडचं काम झालेलं असतं, त्या दोघांना तिथे हवे असलेला जो नंबर मिळालेला असतो तो नंबर चैतन्यपर्यंत पोहोचलेला असतो आणि चैतन्य त्या नंबरचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते आणि त्यानंतर सायली अर्जुनचं पुढचं काम सोपं होतं. चैतन्य म्हणतो, बिलकुल चिंता करू नका, मी बरोबर रीतीने हा नंबर कुणाचा होता हे मी शोधून 100% काढेन म्हणजे काढेन असं आता तो म्हणायला लागतो. तोपर्यंत सदाशिव आणि इकडे मैनावती आपल्या घरी आलेली आहे, प्रिया आणि मैनावती, आणि दाराच्याकडे मैनावती पाहते आणि म्हणते, बघितलंस तुझा तर पचका झाला, मोठी सांगत होती की तुमचं घर जाईल, कुठे आहे माझं घर गेलेलं, माझं घर तर आता माझ्या समोरच आहे, घरामध्ये कुणी लॉक पण उघडलेलं नाहीये, नशीब. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की ह्या टीनानी मला खोटं का बोलली, टीनाला खोटं बोलायचं कामच काय माझ्यासोबत होतं, या टीनाला तर मी आता अजिबात सोडणार नाहीये. आत्ताच्या आत्ता मी टीनाला कॉल करते आणि कॉल करूनच तिला विचारते, का माझ्याशी खोटं बोलली, का मला सांगितलं की आपल्या घरात चोरी होते म्हणून असं म्हणत ती आता चांगलीच चिडते आणि त्यावरती प्रिया आता विचार करते की हिने जर का कॉल केला तर माझा कच्चा चिठ्ठा सगळा खुलून जाईल, काय करू असं म्हणत ती आता गडबडलेली आहे आणि ती सांगते, नाही अहो कशाला कॉल करताय, तिने मजाक केली असेल तुमच्यासोबत, काहीतरी आईसोबत मुलगी तर एवढी मजाक करूच शकते ना. यावरती मग आता इकडे सांगायला लागते मैनावती, ठीक आहे जाऊ दे, पण ह्या टीना भेटली ना तर मात्र मी तिला सोडणार नाहीये असं म्हणत ती आता अजूनही तिच्या डोक्यामध्ये तो विचार असतो आणि त्यानंतर मग प्रिया आणि ती दोघी निघतात. प्रिया विचार करते की म्हणजे अर्जुन आणि सायली इकडे आले तर होते, पण मग ते इकडे आतमध्ये घुसले नाही, मग ते नक्की गेले तरी कुठे. त्यावरती मग आता ती विचार करते की नाही काहीतरी गडबड आहे, अर्जुन सायली आले होते, मग ते आत शिरले होते का, त्यांना काही सापडलं होतं का, काय नक्की घडलं असेल आणि माहिती घेऊन ते इकडून गेलेत का. प्रियाच्या मनामध्ये शंकेची पाल प्रेक्षकांनो चुकचुकलेली आहे आणि त्यानंतर मग ती सांगते, चला आपण निघूया इथून आणि उगाचच काही कोणाला कॉल वगैरे करत बसू नका. हे बघा त्यांनी मुद्दाम नसेल केलं, त्यांना असं वाटलं असेल आणि मग त्या तुम्हाला बोलल्या असतील,
होईल, तुम्ही स्वतःला इतका त्रास का बरं करून घेताय, असं म्हणत प्रिया आता मैनावतीशी इतकं गोड गोड बोलतीये की मैनावतीला या सगळ्यामध्ये संशयच आलेला आहे. आणि ती म्हणते नशीब देवाचे आभार, घराला लॉक आहे, काही घरातलं गेलेलं नाहीये. इकडे तोपर्यंत सायली अर्जुन कारमध्ये बसले. सायलीला प्रेक्षकांनो खूपच घाई लागलेली आहे आणि सायली आता सांगते आहे, अर्जुन सर बघा ना, चैतन्य सरांना कॉल करा ना, तो लँडलाईन कुणाचा आहे, मला तर खूपच चिंता वाटते आहे, कधी एकदा सत्य समजेल असं मला झालेलं आहे, असं ती म्हणायला लागते. तोपर्यंत अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता कॉल लावतो. अर्जुन चैतन्याला सारखा कंटिन्युअसली कॉल लावतोय. काय रे चैतन्य, कळलं का की हा नंबर कुणाचा आहे ते, असं म्हणत आता इकडे चैतन्य त्याला तो नंबर गुलाबबाईचा आहे ते सांगितल्यावरती तिचा आता ॲड्रेस पत्ता सगळं सापडलेलं आहे. आणि त्यानंतर चैतन्याच्या सगळी माहिती पोहोचवल्यावरती त्याच्या मदतीने अर्जुन आणि सायली गुलाबबाईकडे पोहोचलेले आहेत. ज्या वेळेला अर्जुन सायली गुलाबबाईकडे पोहोचलेले आहेत त्यावेळेला अर्जुन आता तो फोटो म्हणजेच बबलीचा फोटो दाखवतो आणि तुम्ही सांगा तुमचा या मुलीशी काय संबंध आहे. मी तर एक ॲडव्होकेट आहे आणि माझी पोलिसात सुद्धा ओळख आहे. जर का या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला सत्य नाही सांगितलं ना तर मात्र तुम्हाला खूप महागात पडेल, लवकरात लवकर सांगा, असं म्हणत आता बोलायला लागतो. त्यावरती ती म्हणते हे बघा दादा, माझा ह्याच्यामध्ये काहीच हात नाहीये, म्हणजे सदा आणि मैना या दोघांनी या मुलीला माझ्याकडे ठेवून घेतली होती. यावरती अर्जुन म्हणतो ठेवून घेतली होती म्हणजे काय, यावरती ती म्हणजे घरकामाला. हो हां, पण मी काही फक्त ते त्यांच्याकडून फुकटात हिला घेतली नव्हती. चांगला घसघशीत मोबदला भोजला होता आणि त्याच वेळेला हिला आता घेतलेली आहे, असं म्हटल्यावरती मग ती सगळी घटना सांगायला लागते. अर्जुन सायलीला या घटनेमुळे खूपच मोठा धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनो, कारण आता सदाशिव आणि मैनावती इतक्या खालच्या पातळीची माणसं आहेत की त्यांनी आता आपल्या छोट्या मुलीला विकलं होतं हे सत्य समोर आलेलं आहे. पण अजूनही एक सत्य समोर येणं बाकी आहे की सायली ही बबली नाही आहे तर प्रिया ही बबली आहे. आता या कन्व्हर्सेशनमधून सायलीला हे सत्य कसं समोर येणार, सायलीला सत्याचा उलगडा कसा होणार, किंवा सायली या सगळ्यामध्ये सत्यापर्यंत किंवा अर्जुन तिला कसं घेऊन जाणार, या मात्र गोष्टी आता पाहणं फारच रंजक ठरणार आहे.